अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काँग्रेसचा हल्लाबोल। महायुतीच्या भ्रष्ट आणि नाकारत्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध। रुग्णालयातील डॉक्टरांचे मानधन थकीत, रुग्ण उपचाराभावी जीव मुठीत घेऊन बसले। सरकारवर गरिबांच्या जीवाशी खेळ केल्याचा काँग्रेसचा आरोप। महायुती सरकार होश में आओ अशा घोषणांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसर दणाणून गेला। या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे, जोपर्यंत रुग्णांना उपचार आणि डॉक्टरांना वेतन मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील। अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे काँग्रेस सरकारच्या काळात उभारलेले एक भव्य आणि आधुनिक रुग्णालय आहे। किडनी ट्रान्सप्लांट, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी, मुलांचे जटिल ऑपरेशन्स अशा अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत। हजारो गरीब रुग्णांना जीवनदान देणारे हे रुग्णालय सध्या पूर्णपणे ठप्प झाले आहे, कारण गेल्या 25 दिवसांपासून रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत। डॉक्टरांचे 1.5 वर्षापासूनचे मानधन थकीत आहे। त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, हृदयविकार उपचार, प्लास्टिक सर्जरी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद आहेत। राहिलो दवाखान्यामध्ये, पण माझं कोणी इथं वालीदार नसल्यासारखं मला वाटत आहे आणि मी इथं आल्यानंतर मला बातमी मिळत आहे का बा मी चांगल्यासाठी म्हणतो का माझी तब्येत चांगली झाली पाहिजे। डॉक्टर लोक नाही आहे, संपावर आहे। मग आम्ही आता बाहेर गावातले व्यक्ती चक्रा मारवर संभाव के है भंडारा जिले के। मैं कितनी देर मेरे बेटे को, हमारे को अगस्त की 29 तारीख मिल गई थी। वहाँ से डॉक्टर लोगों की छुट्टियाँ हो गए, हम आओ जाओ कर रहे हैं। किराए से आए हम 2 महीने हो गए हमको आने को, और उसकी तबीयत ऐसी घड़ी की घड़ी में होती है। डायलिसिस करने को गया हुआ थी पराठ में। हजारो रुग्णांच्या ऑपरेशन्सला विलंब झाला आहे, अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर अमरावती शहर काँग्रेस कमिटीने जोरदार आंदोलन केले। सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आत आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकार विरोधी यांनी घोषणा दिल्या। रुग्णांचे हाल करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा निषेध असो, डॉक्टरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारचा निषेध असो, देवेंद्र फडणवीस होश में आओ अशा घोषणांनी रुग्णालय परिसर दणाणून गेला। गरीब लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा निषेध असो, या बेशरम सरकारचा निषेध असो, या भिकारचोट सरकारचा निषेध असो, या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो। काँग्रेसने स्पष्ट मागणी केली आहे की डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तातडीने द्यावे, सर्व शस्त्रक्रिया व उपचार त्वरित सुरू करावेत। अमरावती शहरातील आरोग्य, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे। भ्रष्टाचार थांबवून जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे। मी आता जे डॉक्टर्स लोक हे करतात, आपले ऑपरेशन करतात, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली की जे गंभीर रुग्ण आहे आणि बाहेर गावून आलेले रुग्ण किडनी ट्रान्सप्लांटसाठी कमीत कमी त्यांचे तरी तुम्ही ऑपरेशन करा। ज्या पेशंटला आपण काही मुदत आहे त्यांना आपण नंतर तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ, पण जे पेशंट अत्यंत गरीब आहे आणि इथे 20 दिवसापासून खोळंबलेले आहेत त्यांची ट्रीटमेंट करा, त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांट करा। त्या म्हणाले की आम्ही आमच्या टीमशी बोलतो, कारण की 6 जणांची टीम आहे त्यांची। एक 3 जणांची टीम किडनी काढते, 6 जणांची किडनी बसवते। आम्ही आणि ॲनास्थेशिया या सगळ्यांशी बोलून आम्ही करणार। आता 58 किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत असं त्यांनी मला सांगितलं। एका किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च जर प्रायव्हेटमध्ये जातो तर 20 ते 25 ते 30 लाख पर्यंत होतो। इथे शून्य, त्या रुग्णाला एकही पैसा खर्च येत नाही। हे रुग्ण असे आहेत की त्यांना समजा किडनी ट्रान्सप्लांट नाही झाली आणि बाहेर ते ऑपरेशन नाही करू शकत, अफोर्ड नाही करू शकत, तर त्यांना मरावंच लागतं, त्यांना काहीच दुसरा उपाय त्यांच्यासमोर नसतो। त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू राहणं हे मला वाटते रुग्णांसाठी गरीब अत्यावश्यक आहे। आज काँग्रेस पक्षातर्फे सुपर हॉस्पिटलमध्ये आंदोलन करण्याचं कारण मागील 1.5 वर्षापासून येथील जे डॉक्टर आहेत त्यांचे पेमेंट थकीत आहे। मागील 1 महिन्यापासून हे सगळ्या डॉक्टरांनी संप केला आहे। 15 दिवसा अगोदर विभागीय आयुक्ताला आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे यांनी निवेदन दिलं होतं की डॉक्टरांचा पगार करण्यात यावं। त्यांनी शासनाला ते निवेदन पाठवलं, पण हे निर्लज्ज शासन आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। इथं आम्ही आंदोलन करत असताना कितीतरी पेशंट आम्हाला मिळाले आहे की एक 15 दिवसापासून चक्रा मारून आले किडनी ट्रान्सप्लांटसाठी, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी, गाठीच्या ट्रीटमेंटसाठी, पण इथं त्यांची कोणीही काळजी घेण्यासाठी तयार नाही आहे। म्हणून आजचं हे आंदोलन या झोपलेल्या सरकारला जाग यावा आणि या गरीब जनतेला न्याय मिळावा याच्यासाठी काँग्रेसनं आज इथं आंदोलन केलेलं आहे।
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या थकलेल्या आणि रुग्णाविरोधी स्थितीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे। आता सरकार यावर कितपत तातडीने कारवाई करते आणि रुग्णांना न्याय देते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे।